काय म्हणतात निळो बरोबर ओ देवा, अबे देव आहे ना तू. काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. एक लक्ष देऊन ऐका, काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. एक काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जायचं नाही. दोन आणि काही ठिकाणी आमंत्रणाची अपेक्षा करायची नाही. तीन. अरे कीर्तन चालू असेल, भागवत चालू असेल, रामायण चालू असेल, इथं नावाची अपेक्षा करू नका. इथं या, मी नारदाच्या गादीवरून तुम्हा सर्व मंडळीला आव्हान करतोय. महाराष्ट्रामध्ये सर्व लोकांना एका छत्राखाली आणण्याचं काम, समाजाला जातीवादापासून दूर करण्याचं काम, समाजाला एका छत्राखाली आणण्याचं काम, अंतःकरणातले विकार नष्ट करण्याचं काम, महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना योग्य मार्गदर्शन करण्याचं काम या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर कोणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या वारकरी संप्रदायाने केलेलं आहे. महाराज आज तुम्ही एवढ्या बहुसंख्येने तो उपस्थित आहात, आपलं ग्राउंड फुल झालंय. हे पुरुषोत्तम नावाच्या महाराजाच्या नावावर लोक आलेले नाही हो महाराज. तुमचा असा गोड गैरसमज आहे की लोक माझ्या नावावर आले. अजिबात नाहीये. लोक फक्त आणि फक्त ज्ञानोबराय तुकोबरायसाठी आलेले आहे. महाराज मी ज्ञानोबराय तुकोबराय सोडून जर कीर्तनात माझं चरित्र सांगायला सुरुवात केलं लोक दगड मारतील. हे ओ म्हणा दादा, ओ थांब हो म्हणतील ना लोक. म्हणून ऐका, काही ठिकाणी नावाची अपेक्षा करू नका. अरे चांगलं काम करत असताना नावाची अपेक्षा नाही केली पाहिजे. अजिबात नाही. कोणी माझं नाव घ्यावं, कोणी माझे बॅनर लावायची अपेक्षा नका करू. आता तुम्ही सर्व मंडळी इथं बसलेली माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. हवा दिसती का जाणवती हो तुम्हाला? माया हो, हवा दिसती का जाणवती? आता थंडीगार हवा सुटलेली, हवेला कलर नाहीये. निळा, हिरवा, पिवळा, काळा कलर नाही हो हवेला, पण हवा मस्त थंडीगार जाणवते तुम्हाला. बरोबर आहे का नाही? हवा दिसत कोणालाच नाही, पण हवा हवेचं कार्य करत आहेत. तसं चांगलं काम करत असताना, समाजाची सेवा करत असताना, समाजाचं हितगुज पाहत असताना, अन्नदान करत असताना, काही दक्षिणा देत असताना, हे बघा, कीर्तनकाराने आपलं नाव घ्यावं, आयोजकाने आपलं नाव घ्यावं ही अपेक्षा करूच नका. मी या मताचा महाराज आहे. काम एवढं चांगलं करा की तुमच्या नावाची दखल माझ्या पांडुरंगाने घेतली पाहिजे. महाराज कोणी घेतली पाहिजे? पांडुरंगाने. अरे कशाला नावाची अपेक्षा करता? तिरुपतीला जा, जा आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये, आमच्या शेगावला हजारो टन धान्याचे ट्रक आणून टाकतात ड्रायव्हर, पण ड्रायव्हर सांगत सुद्धा नाही गाडी कुठून आलेली आहे. महाराज ज्याला द्यायचं असतं त्याला नावाची गरज नाही, ज्याला नावाची गरज त्याला द्यायची कंटाळा खूप आहे. म्हणून सर्व लक्ष देऊन ऐका. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जा. एक काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका. तुम्हाला कोणी फुकटची पाजत असेल, प्यायची नाही. संपला आता तुमचे प्यायचे दिवस संपून गेले. तुम्हाला फक्त ते 8 दिवस प्यायला भेटती फुकटची आणि खायला भेटत. आता पेने नाही, आता डायरेक्ट ऑक्टोबर मध्येच प्यायची. तोपर्यंत लटकते रे ना. अरे आता ताण घ्यायचा नाहीये. महाराज वाईट वाटतो हो मला. अरे हे बघा, राजकीय माणूस ठरवत असताना पैशानं आपलं मतदान नका विकू गड्यांनो. तो तुमच्या कामाचा किती आहे, तो तुमचं काम किती करतोय, असं जर झालं तर उद्या देशाचं अवघड होईल ना महाराज. अरे चांगली म्हैस जर घेण्यासाठी गेले ना तुम्ही, चांगली म्हैस, तर 1.5 लाख रुपये एका म्हशीची किंमत आहे महाराज. चांगली गिरगाय घेण्यासाठीचा 1,00,000-1,15,00,000 रुपये त्या गिरगायची किंमत आहे. चांगला पटाचा बैल घेण्यासाठीचा, गाड्याचा बैल घेण्यासाठी 10-10, 20-20 लाख रुपये बैलाची किंमत आहे. चांगलं इंग्लिश कुत्रं घ्यायला जा, गुबू 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 पहा, ते ओडाफोन सारखं ते गुबू गुबू, 50,000 रुपये त्या कुत्र्याची किंमत आहे. चांगली गावरान कोंबडी खायला जा, 3,000-4,000 रुपये एका कोंबडीची किंमत आहे. तुमची किंमतच काय हो? 500 रुपये. लय तुम्ही भारी असाल तर 1000. एका कोंबडीच्या टांगावर आणि देशीच्या बाटलीवर मतदान निघता? अजिबात नाही गाड्यानो. माझी सर्वांना विनंती आहे, जोपर्यंत या देशातला नागरिक पैसे घेऊन मतदान करतोय, लिहून ठेवा काळजावर माझं एक वाक्य, जोपर्यंत या देशातला नागरिक पैसे घेऊन मतदान करतो तोपर्यंत या भारत देशाने महासत्ता व्हायचे स्वप्न पाहिजेच नाही गाड्यांना. म्हणून काही ठिकाणी आमंत्रण असलं तरी जाऊ नका. एक काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी जा. 2 आणि काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाहीये. आमंत्रण नसताना गेल्यानंतर जीवनामध्ये काय फजिती होती सर्वांना भागवत कथा माहिती आहे. दक्ष प्रजापतीने यज्ञ ठेवलेला आहे. सर्व देवतांना आमंत्रण दिलं, पण स्वतःच्या जावयाला म्हणजे भगवान शंकराला आमंत्रण दिलं नाहीये. कैलासामधून विमानं जात असताना सती आई साहेबांनी मालकाला सांगितलं, ओ मालक, मालक ऐका ना, माझ्या बापाने खूप मोठा कार्यक्रम ठेवलाय, चला ना. पण भगवान शंकर म्हणतात, अगं मी लाडका जावई तुझ्या बापाचा, जाऊ दे. नाही जागराचं कीर्तन, पण दुसऱ्या दिवसाची सेवा द्यायला पाहिजे की नाही? अहो मी कीर्तन केसरी ना का,
साधी पत्रिकेवर नाव सुद्धा नाही टाकलं तुझ्या बापाने माझं, हे बरोबर नाही सती. आपल्याला आमंत्रणाने जायचं नाही. सती आई साहेब म्हणले, हो मालक चला ना, कैलासामधून सगळे लोक चालले, मला करमत नाही, चला माझ्या बापानं खूप मोठा कार्यक्रम ठेवलाय. परत भगवान शंकर म्हणतात, सती अगं बिना आमंत्रणाचं जाणं योग्य नाही, वेड्यासारखं नको करूस. बघ सती आई साहेब रडायला लागले आणि भगवान शंकराला सांगतात, ओ मालक ऐका ना, नवऱ्याच्या घरी जाण्यासाठी बायकोला आमंत्रणाची काय गरज आहे? काय म्हणलं सती आई साहेब? बापाच्या घरी जाण्यासाठी पोरीला आमंत्रणाची काय गरज आहे? जागीन तुम्ही? हा जागीन माया हो. हा हा बापाच्या घरी जाण्यासाठी पोरीला आमंत्रणाची काय गरज आहे? भगवान शंकराला कळालं, ही जात ऐकणार, ही जात ऐकणार नाही. वयाच्या अगोदर जे टक्कल पडलेले लोकांचे ते अर्ध्याचे बायकोमुळेच पडलेले. किती मोठा विद्वान कीर्तनकार असू दे, तो कीर्तनात ज्ञान सांगतो, अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानम ब्रह्म. पार बाहेर अशा मिशात ताणतो, घरात गेला की म्याव. काही चालत नाही महाराज, ऐका दर्शन. आमंत्रण नसताना दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये सती आई साहेब गेले, स्वतःचं शरीर संपावं लागलं म्हणून काही ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. निळोबरायन परत डोळे लावले, तुकाराम 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 तुकाराम. परत पांडुरंग परमात्मा म्हणतो, ओ निळोबराया, ऐका ना, 42 दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केलाय निळोबराय, जर काही बरं वाईट झालं तर लोक काय म्हणतील? पहिल्यांदा सांगितलं तुला बोललो कोणी आणि दुसऱ्यांदा निळोबराय सांगतात, निळा म्हणे आम्ही नवळखोची देवा, निळा म्हणे आम्ही नवळखोची देवा, तुकयाचा धावा करीतसे, तुकयाचा धावा. दुसऱ्यांदा निळोबरायन डोळे उघडले, जगाच्या मालकाला सांगितलं, ए देवा इकडे बघ, जा, तुला ओळखत नाही मी. किती ताकद असेल निळोबरायची. जगाचा मालक आहे ना तो. गतिर्वर्ता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभव परिला स्थानम निधानम बीज मव्य म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जागा ते चाळीता. ओ देवा, ओ निळोबराया, तोंड सांभाळून बोला, कोणाला बोलताय? हो मी देव आहे, मी काही बाजारचा भाजीपाला नाही ना. निळोबराय शेष महेश गणेश दिनेश सुरेश हु जाई निरंतर ध्येय. हो निळोबराया, रात्रंदिवस लोक माझं चिंतन करतात, त्यांच्या स्वप्नात नाही. अर्धा तास झालं तुमच्या समोर काहीतरी बोललं पाहिजे का नाही? हो निळोबराय का हिमालयामध्ये काही साधू संत मंडळी खाली मुंडकं वरपाय करून माझं भजन करतात. तिथले कावळे मांस, त्यांचं मांस खातात, त्यावेळेस तिथले ते कावळ्यांना ते साधू सांगतात, कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मांस, दोन नयन छान दियो पिया मिलन की आस. ए कावळ्यानो, आमचं सर्व मांस खा, पण हे 2 डोळे खाऊ नका. अजून सुद्धा तो जगाचा मालक आम्हाला भेटल अशी अपेक्षा आमच्या अंतकरणामध्ये निळोबराय. एवढं जे माझं चिंतन करतं त्यांच्या स्वप्नात नाही. अर्धा तास झाले तुमच्या समोर उभा आहे, काहीतरी बोललं पाहिजेत का नाही? ऐका ना गड्यांनो, जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे. माया हो, कोण आहे? देव.
जगातील सगळ्यात मोठी व्यक्ती देव आहे. देवाला सुद्धा दारात उभं करण्याची ताकद माझ्या निळोबरामध्ये आहे. आणि ते निळोबराय तुम्हाला आणि मला कल्याणाचा मार्ग सांगतात. हे दादांनो, कल्याण करायचंय ना तुम्हाला, जीवनामध्ये शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची ना, मग मी सांगतो पूर्वी साधू संत जो मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचा अनुकरण करा. निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल. अभंगाचं मार्ग अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे निळोबराय सांगतात, मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते जो मार्ग दाखवून गेले त्या मार्गाचं अनुकरण केलं असता निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल. थोडं लक्ष द्या फक्त कीर्तनाकडे, एकदम शांततेने आपल्याला अभंग सोडवायचा, लक्ष देऊन ऐका. पहिला प्रश्न कीर्तनात प्रवेश करण्यापूर्वी निर्माण करतो, कोण मार्ग दाखवून गेले एक आणि कोणता मार्ग दाखवून गेले दोन. आता मार्गाचा जर विचार करायला गेलो तर शास्त्रामध्ये अनेक मार्ग आहेत, ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे. आपल्यासारख्या विलासी लोकांना या मार्गाचं अनुकरण करणं कसं शक्य होईल? अहो जे लोक 2 तास कीर्तन ऐकायला येतात ते लोक त्यांच्या तोंडात तंबाखूचा त्याग करत नाही महाराज. जे लोक 2 तास कीर्तन ऐकायला येतात ते लोक त्यांच्या तोंडातल्या गुटक्याचा त्याग करू शकत नाही. शास्त्र तर सांगतंय काम सोडा, क्रोध सोडा, लोभ सोडा. अरे साधे साधे व्यसन तुमच्याने माझ्या जीवनातून सुटत नाही. काम क्रोध अधिक विकारावर काय विजय मिळवणार आहे? काय योग करणार आहे? काय तप करणार आहे?
अरे 2 तास कीर्तनासाठी बसतो आपण, किती तास बसतो? त्यातलं जर गायन बियन सोडलं तर 1 तास 1.25 तास कीर्तन होतो महाराज. मग 1.25 तासामध्ये रामदेव बाबाचे 72 आसनं करता तुम्ही. 1.25 तास तुम्हाला मांडी घालणं होत नाही, काय बाकीच्या गोष्टीचा त्याग करणारे आपण. घाबरू नका. सर्वांना सर्व सोडून जंगलात जाण्याची गरज नाही. 1, सर्वांना साधूही बनण्याची गरज नाही. 2, सर्वांना ब्रह्मचारी राहण्याची गरज नाही. प्रत्येकाला संन्यासही घेण्याची गरज नाहीये. गवळणींनी घर सोडलेलं नाहीये, गवळणींनी स्वधर्माचा त्यागही केलेला नाहीये, पण तरी सुद्धा गवळणी भगवंताला प्राप्त करू शकल्या. याचं कारण सांगू का मायबाप? गवळणी घरामध्ये जरी राहत होते तरी मनामध्ये भगवंताला ठेवत होत्या. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडियेले, आत हरी बाहेर हरी. आज सुद्धा हरी आहे आणि बाहेर सुद्धा हरी आहे. आता रात्रंदिवस ज्या हरीचं चिंतन आहे. मग मथुरेला गवळणी ज्यावेळेस दहीदूध तुपलोणी घेऊन जायच्या, डोक्यावर दहीदूध तुपलोणी असायचं, पण अंतकरणात चिंतन भगवंताचं असल्यामुळं गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरे चागे, तव तव हासती मथुरे चागे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. ऐका ना, उद्या जर एखादी सकाळी मायमाऊली तुमच्या पाळदीमध्ये आली, पाळदीचे तुमच्या गावाचं नाव, हा, आणि तिच्या डोक्यावर वांगे बटाटे कांदे, ती तुम्हाला पाहून जर म्हणली पांडुरंग घ्या कोणी विठ्ठल घ्या गे, काय विचार करसाल माया हो तुम्ही? तुम्ही एवढाच विचार करसाल, बाई नक्कीच्या गोळ्या संपल्या, याला नक्की मेंटल हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं. बरोबर आहे का नाही? अंतकरणात भगवंताचं चिंतन असल्यामुळं दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे, गोविंदासनी गोविंद शेणी गोविंद त्या मनी. मग अशा गवळणीची अंतकरणाची परिस्थिती, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. मग आपल्याला ह्या गोष्टी शक्य नाहीये. याचं कारण बाकीचे मार्ग तुम्हाला आणि मला कठीण आहे. घ्या योग मार्गाचं अनुकरण. योग कठीण आहे का? किती कठीण आहे. म्हणून योगाच्या वाटा जे निघाले गा सुभटा. याच्या अगोदरची ओवी घ्या. पाहे पालोहाची आचने जे बोचरिया पडती खाणे, ते पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो. एखादा बोचरा माणूस आहे ज्याच्या तोंडात दात नाही, त्याला आपण काय म्हणतो? बोचरा. आणि अशा बोचऱ्या माणसाला जर लोखंडाचे चणे खायला दिले, ते जगल का मरल हो बाबा? म्हणून ज्ञानोबराय सांगतात, म्हणून योगाची वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचीच वाटा भागाला. ज्ञानोबराय योग्यांची माऊली होते, पण योगाचं खंडन करत असताना ज्ञानोबरायचं प्रमाण पहा किती गोड आहे. योग याग विधी योग याग विधी वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म. योग याग विधी सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. योगाचं सोडून द्या. काही म्हणतील आम्ही ज्ञान संपादन करू. काय ज्ञान संपादन करणार महाराज तुम्ही? ज्ञान संपादन करण्यासाठी वयाची मर्यादा आहे. लक्ष द्या माझ्या कीर्तनाकड. प्रथमम नार्जिते विद्या, द्वितीयम नार्जिते धनः, तृतीयम नार्जिते पुण्यम, चतुर्थम किम करिष्यसि. पहिले 25 वर्ष माणसाने ज्ञान संपादन करा. इंजिनियर व्हायचं, डॉक्टर व्हायचं, कलेक्टर व्हायचं, महाराज व्हायचं, गायक व्हायचं, वादक व्हायचं, पुढारी व्हायचं, काय व्हायचं ते पहिले 25 वर्ष काय करा? अभ्यासच करा. अभ्यास सोडून दुसरं काहीच करू नका. 25च्या नंतर 50 पर्यंत फक्त पैसा कमवा. काय कमवा? काय कमवा? पण पैसाही कमवत असताना जोडून या धन उत्तम. लोकांच्या माना नका मोडू, लोकांचे धुरे नका करू, लोकांना फसून नका कमवू. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. आणि उदास विचारे. मग 25 ते 50 किती जरी त्रास झाला,
तरी माणसानं पैसा कमवायचा म्हणजे, कारण शास्त्र सांगतंय ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनाला अर्थ. 4 पुरुषार्थ आहे महाराज, धर्म अर्थ काम मोक्ष. त्यामधला दुसरा पुरुषार्थ कोणता आहे? कोणता आहे? धर्म. दुसरा पुरुषार्थ कोणता आहे? अर्थ. ज्याच्या जीवनात अर्थ नाही त्याच्या जीवनाला अर्थ. अहो पैसा नसणारे माणसा लोक जे हरी घालत नाही. परशु परशुराम. ज्याच्याकडे पैसा नाही त्याला म्हणतात ए परशा इकडे. ज्याच्याकडे पैसा, ज्याच्याकडे पैसा आहे तो परशु जरा. आणि एखादा प्युअर गदा आहे पण पैसा भरपूर, त्याला लोक म्हणतात परशुरामजी. जी त्याला नसतं त्याच्या पैशाला असतं. म्हणून जीवनामध्ये अर्थ खूप महत्वाचा आहे महाराज. माझे गुरुजी मला सांगतात, गरीबाचं दुखलं पोट त्याची कोणी नाही घेत गोट, श्रीमंताचा दुखला डोळा सर्व गाव झालंय गोळा. अरे गरीबाची पोरगी मेली तरी लोक अंत्ययात्रेला जात नाही माझे मायबाप. श्रीमंताची बकरी मरू द्या लोक तरी सुद्धा काय धरतात? सुतक धरतात. म्हणून जगाचा नियम आहे, सब पैसे के भाई हो दिल का साथी कोई नहीं रे, ओ दिल का साथी कोई नहीं रे. म्हणून जीवनामध्ये 25 ते 50 पैसाच कमवा आणि 50च्या नंतर थांबा. ए बाबा, इच्छा नसली तरी थांबलं पाहिजेत महाराज. दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्राला रामगादी दिली. आपलं टकल पडलं. आपण टोप आणला, तो टोप सुद्धा पांढरा झाला. तरी आपण घर सोडायला तयार नाहीये. तुम्ही नाही थांबले तर लोक तुम्हाला थांबवणार म्हणजे थांबवणार. म्हणून तसं तर मानवी देहाचं खरं आयुष्य 40 वर्षाचं आहे महाराज. किती वर्षाचं आहे? 40. मग हे 60 वर्ष जे तुम्ही आयुष्य घेताय ना, हे कोणाचं आहे माहितीये का? कुत्र, बैल आणि गाढव आणि माणूस ब्रह्मदेवाकडे गेले. आणि पहिला बैल मला, देवा मला 40 वर्षाचं आयुष्य दिलं, काय करू 40 वर्ष जगून बे मी? दिवसभर काम करावं लागतं शेतामध्ये, ऊन तहान पाऊस पाणी काहीच कळत नाही. माझा मालक मला टायमावर चारा पाणी करत नाही. हे बघ, मी लयत लय फक्त 20 वर्ष जगू शकतो, याच्यापेक्षा मला जगायची इच्छा. मग बैलाचं आयुष्य किती वर्षाचं आहे? किती वर्षाचं आहे? बस. मग राहिलेले 20. माणूस म्हणे मी घेतो. 40 आणि 20 किती झाले? किती झाले? बोलत चला. 40 आणि 20. कुत्र म्हणे देवा बैलाला तरी कधी मध्ये चारा पाणी भेटतो, माझा मालक तर एवढा कडूस. लोक मला भाकरी तर घालत नाही पण दगड फेकून मारतात. मी एवढे दिवस जगू शकत नाही, 20च वर्ष जगणार मी, 40 वर्ष जगू शकत नाही. मग कुत्र्याचे 20 ते माणसाने घेतले. 60 आणि 20. 60 आणि 20. गाढव तर रडायलाच लागलं. म्हणे देवा माझा मालक एवढा गाढव आहे. कोण म्हणत होतं? गाढव. गाढव मालका देवाला सांगतो, देवा माझा मालक एवढा गाढव आहे. अरे बैलाला तरी कोठा आहे, कुत्र्याला तरी घरात येऊ देतात. माझा मालक काम संपला की मला उकंड्यावर सोडून देतो, घरी सुद्धा आणत नाही. मी काही 40 वर्ष जगू शकत नाही, मला 20च वर्ष जगायचं. मग गाढवाचे 20. 80 आणि 20 A to Z करेक्ट. तशीच माणसाची अवस्था आहे. 40 वर्षापर्यंत मनुष्य तरुण असतो, बापाची संपत्ती असते, नवीन लग्न झालेला असतो, तर कोणालाच मानत नाही. 40 वर्षानंतर पोरगी 10वी 12वीला जाती, पोरगा 8वी 9वीला जातो. एक घाबरतो, पोरगी लग्नाला आली, कसं करावं काय करावं. उठलं की शेतात, उठलं की शेतात, उठलं की शेतात, उठलं की शेतात. लोक म्हणतात महाराज याला ना सोयरीक आहे, याला ना सप्ताह आहे, याला ना कीर्तन आहे, याला ना दुःख आहे, याला ना सुख आहे. नुसतं बैलासारखं राब राब राबतंय हो. काय म्हणतात लोक? नुसतं बैलासारखं राबत नाही मायबापा हो. ते वर्ष कोणाचे? 40 आणि 20. कोणाचे? 60 वर्षात झाले की सुनबाई येते, नातू पंतू येतं, म्हातारं सुनेवर खवळल, नातवावर खवळल, नातीवर खवळल. सुनबाई म्हणते महाराज आमचं म्हातारं नुसतं भुकतो हो कुत्र्यावर. अरे ते भुकत नाही हो. ते आयुष्य कोणाचं आहे? कोणाचं आहे? कुत्र्याचं आहे. आणि 80च्या पुढं जर जगला,
हागणं मुतणं खाणं पिणं एकाच खोटोर असतं, उठत नाही, सगळा वास येतो. आम्ही चाय घ्यायला जाऊ, सुनबाई म्हणते महाराज लाज सोडली हो या म्हाताऱ्यानी, नुसतं गाढवासारखा लोळी राहिना हा. बरोबर आहे का नाही? मग ते आयुष्य ते लोळत गाढवासारखं नाही, ते आयुष्य कोणाचं आहे? अगदी थोडा आयुष्य महाराज तुम्हाला. महाराज सांगतात ना, अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाये, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहे. अल्पायुष्य मानव म्हणजे कमी आहे, कधी जाईल काही सांगतात नाही. अरे चांगला मोबाईल घ्या महाराज, चांगला मोबाईल घ्या, त्या मोबाईलची गॅरंटी वॉरंटी आहे. हा माईक जर बाजारात घ्यायला गेले त्या माईकची गॅरंटी, हा बल्ब घेण्यासाठी त्या बल्बची गॅरंटी, एवढे माला मोगाचे कॅमेरे त्या कॅमेऱ्याची गॅरंटी, या सगळ्या गोष्टीची गॅरंटी आहे. माणसाची काय गॅरंटी हो? कपातला चहा कपात आणि बशीतला बशीत. लोक म्हणे आत्ताच तर पाळ दिलं कीर्तन झालं होत्या महाराज असं गेला. अहो लोक म्हणे ते पुरुषोत्तमच्या कीर्तनात वाजवायला होतो म्हणे मगाशी. मारायला उशीर लागत नाही, कधी जाईल काही. एक क्षण भंगूर जीवन की कलिका कल प्रात को केली ना. म्हणून इथं बसणाऱ्या सगळ्या मायबापाला माझी विनंती, दिहुडा हो अरे दो दिन का महिमान, कब सुमरोगे राम. बाल अवस्था खेल गवायो, तरुण हुआ तो समय गवाया हो. दिहुडा हो अरे दो दिन का महिमान, कब सुमरोगे राम. अब तुम कब सुमरोगे राम. मनाला विचारा तुमच्या की कधी देवाचं चिंतन करणार. आज एवढं मोठं नियोजन केलंय आमच्या प्रताप दादाने, सर्व तुम्ही मंडळीने. 1 महिन्या अगोदर नाही, 4 महिन्यापासून नियोजन चाललं होतं आमच्या माऊली दादाचं. कसं कोणाकोणाचे कीर्तन घ्यायचे, काय घ्यायचं, कसं नियोजन करायचं, वेळ काय ठेवायची. एवढ्याच सप्त्यासाठी सुद्धा 2-4 महिन्यापासून नियोजन करावं लागतं. घर बांधायचं त्याचं नियोजन आहे, गाडी घ्यायची त्याचं नियोजन आहे. मग सर्व मंडळीला माझी विनंती आहे, तुम्ही आणि मी मरणार याचंही काहीतरी नियोजन असेल ना महाराज. तुम्ही का तुमच्या मरणाला विसरून गेलात मला कळत नाही. प्रत्येकानं सगळं विसरलं तरी चालतं, पण मी मरणार आहे ही गोष्ट विसरायची नाहीये. आणि माझी विनंती गड्यानो, मरून सुद्धा जर तुम्हाला अमर राहायचं असेल, तुम्हाला जर प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करायचं असेल, तर काय गोड पद आहे, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया एक उलझन है, कई धोखा कई ठोकर, कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर. मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं. दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख माना एक, आणि दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख माना. महाराज रात्री 2 वाजता जरी फोन आला तरी तेवढ्या 2 वाजता सुद्धा उठून समाजाची सेवा करावी लागते. बरं महाराज काय अवघड आहे महाराज. मी आमच्या प्रतापराव दादाला म्हणत असतो, अहो तुम्ही कधी झोपता का नाही. प्रतापराव म्हणजे जागृत देवस्थान आहे. कोणतं देवस्थान आहे? काही देवस्थान असतात त्यामध्ये एक जागृत देवस्थान असतात. तुम्ही केव्हाही फोन करा, एनी टाइम मनी, ATM मध्ये एनी टाइम मनी. रात्री 2ला फोन करा, 12ला फोन करा, मला आनंद वाटतो महाराज. खरं सांगू का, हे बघा आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, प्रत्येक असा पुढारी नाहीये की तो आम्हाला ओळखत नाहीये महाराज. आणि असे मुलं नाहीये की ते पुढाऱ्यांची मुलं आम्हाला ओळखत नाही महाराज. अनेक मुलं आम्ही पाहिले,
काल आमच्या सोपान दादाने खूप गोड वर्णन केलं. हे बघा, एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा या लोकांनी जमीन सोडली नाही. हे जीवनातलं सगळ्यात मोठं यांचं काय आहे, संपत्ती आहे. अरे नाही तर काय पोरं आहे महाराज, मंत्र्याचे पोरं कुठं असे काही कीर्तनात बसत असतात का महाराज? हे पबला जाणारी जाते महाराज. काही काही तुम्हाला काय सोपी वाटते का? तुम्ही बाकीच्या मंत्र्याचे पाहन, कोणी दारू घेऊन फिरतय, कोणी काय पडतंय, कोणी काय आहे. पण खरं सांगू, आज एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा लोकांनी जमीन नाही सोडली हो, गाव नाही सोडलं, लोक नाही सोडले. महाराज माझी विनंती गड्यानं तुम्हाला, हे बघा, आपला माणूस शेवटी आपला माणूस असतो. तुम्ही त्याचा कान धरू शकता. काय धरू शकता? कान धरू शकता. रात्री 2 वाजता जरी अडचण आली तरी तुम्ही हक्कानं त्या माणसाला उठवू शकता, त्याला तुमचं दुःख सांगू शकता. म्हणून माझी विनंती गड्यानो, आपल्या माणसाला जपायचं शिका, आपल्या माणसासाठी उभं राहायचं शिका. एकदा का महाराज आपले लोक गेले ना, लोक वेळ निघून गेल्यानंतर पस्तावा करतात. महाराज वेळ निघून गेल्यानंतर पस्तावा करतात. हे बघा, साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यावं एवढं आपलं वय आहे का महाराज? नाहीये. ते माझ्या वडिलापेक्षा सुद्धा जास्त वयाचे आहेत. आपण फक्त ज्ञानोबराय तुकोबरायला एवढी विनंती करू, आपण ज्ञानोबराय तुकोबरायला एवढी विनंती करू की 2024चा जसा वाढदिवस आपण साजरा केला ना, मी ज्ञानोबराय तुकोबरायला विनंती करू, साहेबाचा 100वा वाढदिवस सुद्धा याच ठिकाणी झाला पाहिजे. महाराज ज्ञानोबरायने त्यांना दीर्घ आयुष्य देव, समाजाची सेवा करण्यासाठी. राजकारणातला ढाण्यावाग म्हणतात महाराज. काय अहो, नाही तर राजकारणाच्या लोकांच्या प्रेमात पडणारे लोक नाही हो महाराज. आम्ही सगळ्यात राजकारणाला वाईट बोलणारा महाराज म्हणजे पुरुषोत्तम पाटील. क्लिपा तुम्ही चेक करा माझ्या. पण काही लोक आहे महाराज, मानलं पाहिजेत आपण ह्या लोकांना. काय, हे लोक मातीतून मोठे झालेले, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले नाहीये. गरिबीतून मोठे झालेले लोक आहे ना महाराज, ते कितीही पार आकाशात जाऊ द्या, पण ते त्यांची वागणूक, त्यांचं बोलणं, त्यांच्या ह्या गोष्टी सोडत नाही. विढाला विढाला एवढ्या कमी दिवसामध्ये आपण काय करू शकतो? भागवतकार सांगतात, यत् फलम नास्ति तपसा योगेन समाधिनः तत्फलम लभ्यते सम्यक कलौत हरि कीर्तन. या श्लोकावर भाष्य करत असताना तुलसीदासजी सांगतात, कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा. पहिलं प्रमाण मी तुम्हाला भागवतातलं दिलं, दुसरं प्रमाण मी तुम्हाला तुलसीदासजीचं दिलं, तिसरं प्रमाण माझ्या तुकोबरायचं पहा. कलियुग माझी करावे कीर्तन, 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 कलियुग कलियुग माझी करावे कीर्तन. जय नारायण देईल भेटी, जेने नारायण देईल भेट. नाही काही करू शकत आपण. मग या कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन आहे नाम संकीर्तन. साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. कुठं जाण्याची गरज नाही. न लगते सायास जावे वनांतरा, ठाईच बैसोनी करा एक चित्त. देवाचं नाव घेण्यासाठी कायचा विचार आहे? काहीच नाही महाराज. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन,
न लगे पंचाग्नी साधन तुम्ही आठवा मधुसूदना हो. न लगे तीर्थाचे भ्रमण न लगे दंडन मुंडन न लगे पंचाग्नी साधन तुम्ही आठवा मधुसूदना. देवाचं चिंतन करा, देवाचं चिंतन करा. माणूस वाया जाईल अजिबात नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी आहे की. मी दररोज कीर्तनातून एक वाक्य सांगतो. पेढा हसत हसत खाल्ला तरी पेढा कसा आहे? गोड आहे. आणि पेढा रडत रडत खाल्ल्यावर माया हो. पेढा हसत खाल्ला तरी गोड आहे आणि रडत खाल्ल्यावर आणि झोपीत खाल्ल्यावर. तुम्ही झोपीत खा, तुम्ही रडत रडत खा, तुम्ही हसत हसत खा, पेढा तसा गोडच आहे महाराज. तसं माझ्या देवाचं चिंतन केलं आणि माणूस वाया जायला असा माणूसच नाहीये महाराज. या कलियुगामध्ये सर्वात सोपं जर काय असेल तर भक्तिपंत बहु सोपा. काहीच करायची गरज नाहीये आणि भगवंताच्या नामाची ताकद पहा महाराज. आता 10-15 दिवसापूर्वी आमच्या संप्रदायाचं एक खूप मोठं वैभवशाली व्यक्तिमत्व, त्यांच्या गाडीचा अपघात झाला. फॉर्च्युनर गाडी होती माऊली त्यांच्याकडे. कोणती गाडी होती? फॉर्च्युनर गाडी. जर तुम्ही पाहिली तर 100% 100% गाडी लॉस झालेली होती. किती टक्के लॉस झाली? 100%. पण गाडीतून ज्यावेळेस महाराजांना बाहेर काढलं त्यावेळेस एखादा झोपीतून मनुष्य कसा उठतो तसं महाराज बाहेर आले. त्यांचा ड्रायव्हरही बाहेर आला. साधा खरूच सुद्धा लागलं नाहीये. हे काय कारण याचं? हे बघा, तुम्ही केलेली पांडुरंगाची सेवा, तुम्ही केलेली समाजाची सेवा, तुम्ही केलेली गोरगरिबाची मदत कधी ना कधी निश्चित तुमच्या कामी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून होईल तोपर्यंत माणसानं देवाचं चिंतन केलं पाहिजे. अरे देवाच्या चिंतनात माणूस कसा वाया जाईल? वाल्याचा वाल्मिक झालाय महाराज. अजामेळ्याच्या जीवनाचा उद्धार झालाय. तरुण अग्निमेळे समरस झाले तैसे नाम केले. तरुण अग्निमेळ म्हणजे एखादी गवताची गंजी आहे. काय म्हणतात त्याला? सुडी म्हणतात, गंजी म्हणतात. ती गंजी पेटवण्यासाठी किलोभर तो लागतो का? एक माचीची काडी हो. एक माचीची काडी सुद्धा 100 गाव पेटू शकतात एवढी ताकद त्या भगवंताच्या नामामध्ये. म्हणून सर्वात सोपं जर काय असेल तर भक्ती मार्ग आहे. आणि तो भक्ती मार्ग सोडून जगात तुम्हाला काय जमणार आहे महाराज? काही शक्य होत नाही. आपल्याला कुठं जाणंही होत नाही महाराज. आपण जर केदारनाथ बद्रीनाथला जायचं म्हणलं तर आपल्याला ऑक्सिजन पुरत नाही. वरती चालताना पाय दुखतात. घोड्यावरून पडलं की खाली परत वर काढायचं नाहीये. खालूनच श्रद्धांजली द्यायची, वरूनच. त्याच्याकडे पाहायचं नाहीये. मग एवढं सगळं आहे. मग एवढ्या सुंदर वातावरणामध्ये देवाचं चिंतन करा आणि ते पण लवकर करा. देह जाण्याच्या अगोदर करा. कारण याची घडी घडी काळ वाट याची अजून किती आहे अवकाश. आयुष्य मोजाया बाई सलामा परी. या सगळ्या गोष्टी होण्याच्या अगोदर सावध व्हा. किती गोड प्रमाण आहे, किती प्रमाण म्हणायचे. देह जाणार जाणार यासी काळोबा खाणार. जाणार जाणार यासी काळोबा खाणार. देह जाणार जाणार यासी काळोबा खाणार. देह जाणार जाणार यासी काळोबा खाणार. देह जाणार जाणार यासी काळोबा चिंतन करून घ्या. लिहून ठेवा माझं एक वाक्य. गेलेली सत्ता प्रयत्न केल्यानंतर मिळेल. गेलेलं पद प्रयत्न केल्यानंतर मिळेल. गेलेली प्रॉपर्टी परत घेईल. गेलेला पैसा परत मिळेल. पण एक वाक्य ऐका ना दादा. लाईफ इज नॉट वन्स मोर. किती पैसे खर्च केले म्हणजे आयुष्य मिळेल का महाराज?
मला तर देवाचे उपकार मानायचे. देवा बरंय मरण्याच्या ठिकाणी वशीला चालत नाही, मरण्याच्या ठिकाणी वशीला चालत नाही, लोक मॅनेज होत नाही. बरं आहे ना, यम जर मॅनेज झाला असता तर पहिला BJP वाल्याने घेतला असता. आमचे कोणतेच माणसं मेले पाहिजेत नाही. यम आला की त्याला सांगितलं असतं, हा चेक घेऊन 5 वर्ष येऊ नको. आता सध्या आचारसंहिता चालू आहे, पुढचे 29 पर्यंत तोंड दाखवायचं. पण यमाचा असं आहे महाराज, तिथं तुमचंही काही चालत नाही, माझंही काही चालत नाही, दोघांच्या बापाचं आणि मायचं काही चालत. अहो जगाच्या मालकाच्या बापाला मारावं लागलं, तुमचं माझं काय घेऊन बसले महाराज. म्हणून सर्वांना विनंती गड्यानो, भक्तिपंत बहुसोपा म्हणजे मार्ग आहे भक्तिपंत. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, हो करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. सोडा गेला मामा सोनिया, सोडा गेला मामा सोनिया, सोनिया सोनिया. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. सोडा गेला मामा सोनिया, सोडा गेला मामा सोनिया, सोनिया सोनिया. करा हरी भक्ती परलोकी येईल करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. म्हणून देवाचं चिंतन करा. मार्ग आहे भक्ती दाखवलाय कोणी, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या साधू संतांनी जो मार्ग दाखवलाय, त्या मार्गाचं अनुकरण केलं असता निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल. असं गोड मार्गदर्शन तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये करतात. हे बघा, मानवी देहाला परिपूर्ण होण्यासाठी 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, एक मार्ग आणि दुसरा पंथ. महाराज सांगतात, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. हे बघा, तुम्ही एवढे जेवढे काही मायबाप माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहे, त्यांनी माझं एक वाक्य लिहून ठेवा. आपण सर्व मंडळी पुण्यवान आहोत की आपण वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत. या जगाच्या पाठीवर माझ्या वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही बरं महाराज, मानलं पाहिजेत. पहिला जातीवाद, यारे यारे लहान याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची, न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर, खटनट यावे शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. प्रत्येकाला इथं अधिकार आहे महाराज. अरे पंढरपूरला जर गेलं तर पहिलं दर्शन चोखोबरायचं घ्यावं लागतं, दुसरं दर्शन नामदुरायचं घ्यावं लागतं. पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या अगोदर एका मायमाऊलीची समाधी, तिचं नाव आहे कान्होपात्रा. अरे वेश्येच्या मुलीला जो संप्रदाय खांद्यावर घेऊन चालतो, तो संप्रदाय जीवनामध्ये कधीच जातीवाद करू शकत नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, एका छत्राखाली आणण्याचं काम या समाजाला कोणी जर केलं असेल तर ज्ञानोबराय तुकोबरायांनी केलंय. म्हणून तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. काय केलंय त्या साधू संतांनी? या शास्त्रामध्ये 12 दर्शनकार सांगितलेले. किती दर्शनकार आहे? 12. त्यामध्ये 6 नास्तिकवादी आहे आणि 6 आस्तिकवादी आहे. या सर्वांच्या विचारात मंथन करून सिद्धांत रूपी खाऊ साधकाच्या हातात दिला. ज्ञानोबराय सांगतात, पहा, मोडोनिया नाना मते, मोडोनिया नाना मते, मोडोनिया नाना मते, मोडोनिया मोडोनिया नाना मते, मोडोनिया मोडोनिया नाना
नानापते दिती सिद्धांत सौरसू. या शास्त्रामध्ये 12 दर्शनकार आहे, त्यामध्ये 6 नास्तिकवादी 6 आस्तिकवादी. या सर्वांच्या विचाराचं मंथन करून सिद्धांत रूपे म्हणजे भक्तिरूपी खाऊ साधकाच्या हातात दिला. काय दिलाय? भक्तिरूपी खाऊ. आता आपण काहीच करायचं नाही. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळी मिळी गदा रोळी आनंदे, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले सा, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. एवढं सोपं करून ठेवलंय साधू संतांनी. आणि आता आपल्याला काय करायचं, त्याचा काय करायचा, फक्त त्या भक्तीचा काय करायचा आहे, आनंद घ्यायचा आहे. म्हणून एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना. बसणाऱ्या सर्व मंडळीला विनंती आहे, मला या मंडपाचं विशेष वाटतंय. या मंडपाचं निरीक्षण जर केलं, या मंडपाचा जर सर्वे केला महाराज, तर 80% तरुणांची संख्या आहे. किती टक्के? 80%. ही कमवलेली जीवनातली साहेबांनी सर्वात मोठी संपत्ती महाराज. आज तरुण जर कीर्तनाकडे आला, तरुण जर संप्रदायाकडे आला, तर उद्या भविष्यात महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाहीये. कारण आज तरुणांना संप्रदायाच्या विचाराची गरज आहे, तरुणांना ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीची गरज आहे, तरुणांना तुकोबरायच्या गाथ्याची गरज आहे. महाराज एवढा विखुरलाय समाज. यापुढे या महाराष्ट्रावर ना कधी ओल्या दुष्काळाचं सावट राहील, ना कधी कोरड्या दुष्काळाचं सावट राहील, ना कधी कोणत्या रोगाचं सावट राहील. या महाराष्ट्रावर याच्यानंतर 50 वर्ष फक्त एका गोष्टीचं दुःख राहील, एका गोष्टीचा दुष्काळ राहील, तो म्हणजे फक्त आणि फक्त जातीवादाचा. कोणता? जातीवादाचा. अरे सर्वांनी एका छत्राखाली या. मुस्लिम धर्माच्या लोकांनी हिरवा झेंडा वर केला तर सर्व मुस्लिम बांधवाचे लोक त्या झेंड्याखाली जाऊन बसतात. एक बौद्ध धर्माच्या लोकांनी निळा झेंडा वर करू द्या, सर्व बौद्ध बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात. 2 तुम्ही कधी एका छत्राखाली येणार आहात? अरे कधीतरी म्हणा मी हिंदू आहे, कधीतरी एखाद्या वेळेस आपल्या मुखातून निघू द्या मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे. हे ज्या दिवशी भारतीयातल्या प्रत्येक हिंदूच्या मुखातून निघल, त्या दिवशी लिहून ठेवा माझं एक वाक्य, अवघ्या 5 ते 10 वर्षात माझा भारत देश हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. गड्यांना तुम्हाला कधीतरी हे सगळं सोडून एकत्रित यावं लागेल ना, एका छत्राखाली आलं पाहिजेत. एक जुनी म्हण आहे, मारवाडी लोकांचा सल्ला, मारवाडी लोकांचा सल्ला, मुस्लिम लोकांचा अल्ला ना आपला हल्ला गुल्ला आपला ताळाच कळत नाही. अरे कधी एकत्रित येणार आहे तुम्ही? घर एकन झेंडे 12, घर एकन झेंडे 12. प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीला तुम्ही पाहिलं नाही, प्रत्येक मस्जिद मधून मुस्लिम धर्माच्या लोकांना सांगितलं होतं, हे बघा आपल्याला हे काम करायचंय. आणि एखादा कीर्तनकार चुकून जर एखाद्या आवडीच्या व्यक्तीविषयी बोलायला लागला तर लोक म्हणतात, हो तुम्ही कीर्तनच करा, बाकीच्या गोष्टी सांगू नका. अरे कीर्तनात जर आम्ही चांगल्या लोकांच्या पाठीमागं नाही उभं राहायचं, मग राहायचं कोणाच्या पाठीमागं? हाही एक प्रश्न आहे ना महाराज. अरे संप्रदाय जर जगवायचा असेल, कीर्तन जर चालू ठेवायचे असेल, परमार्थ जर जगवायचा असेल, तर हिंदुत्वादी लोकांची गरज आहे या महाराष्ट्राला, हिंदुत्वादी लोकांची गरज आहे या देशाला. ठीक आहे, विकासही झाला पाहिजे, विकासाच्या बरोबर शैक्षणिकही सुद्धा डेव्हलपिंग झाली पाहिजे. अरे भविष्यात एक दिवस असा येईल, तुम्ही जर चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता देसाल तर कीर्तन बंद करतील महाराज, लोक हरिपाठ बंद करतील महाराज. आज सध्याचं वातावरण खूप चुकीचं चाललंय. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, सावध व्हा, सावध व्हा, डोळे नका लावू. तुमचं एक मतदान या देशाचं भविष्य सुद्धा घडू शकतं आणि तुमचं एक मतदान या देशाचं भविष्य चुकीचं सुद्धा ठरू शकतं. म्हणून सर्वांना माझी विनंती, गड्यानो कधीतरी माणसं ओळखायला शिकलं पाहिजेत ना, माणसं ओळखलं पाहिजेत. अरे पाऊस कधी येणार आहे 4 महिन्या अगोदर तुम्हाला लोक सांगतात. कोणतं पीक ह्या वर्षी लावल्यानंतर त्याला भाव कसा येईल तुम्हाला 4 महिन्या अगोदर कळतो. मग उद्या भविष्यात कोण माणूस आपल्या कामी येईल, कोण मनुष्य रात्री 12 वाजता आपल्या कामी पडेल हे तुम्हाला कळत नाही. कोणत्या चक्कीचा आटा खाता तुम्ही? जर सुधरा रे बाबा, कळलं पाहिजेत ना. आपण आपले माणसं ओळखायला शिका आणि आपण आपल्या माणसासोबत ताकदीने उभे राहा. ज्या दिवशी आपले माणसं आपल्यापासून दूर जातील ना, त्या दिवशी तुम्हाला कळलं काय असते सत्ता, काय असतं पद. जिथं पिकतं तिथं विकत नाही असं म्हणतात लोक. जिथं पिकतं तिथं विकत नाही. पण आपण या महाराष्ट्राला इतिहास घडून दाखवू, जिथं पिकतं
तिथं त्याच्यापेक्षा जास्त भावानं इकतं हे आपण करून दाखवायचं. कोणी करून दाखवायचं? आपण सर्व लोकांनी एकत्रित या. उद्या अवघड झालंय महाराज, इतकं कठीण तळा चाललाय. काय चाललंय काय नाही, पण जे चाललंय ते चुकीचं चाललंय बरं महाराज. आपण लय पाहिलं महाराज, आपल्यासारखे भाग्यवान जगात कोणीच नाही. कोरोना पाहिला, डेल्टा पाहिला, म्युकोरमायक्रोसिस पाहिला, चिकनगुनिया पाहिला, डेंगू पाहिला. 72 जुन्या लोकांना विचार, बाबा तुम्ही काय पाहिलं? ते म्हणतात 72चा दुष्काळ. आपण सांगलीचा महापूर पाहिला, केदारनाथचं ढगफुटी पाहिली. काय पाहायचं राहिलं महाराज? सकाळी 5चा शपथविधी काय पाहायचं राहिलं? अजून थांबा तुम्ही, 4चा निकाल लागल्यानंतर तुम्ही फक्त झेंडूबाम जवळ ठेवा आणि एक झोपीची गोळी ठेवा. लय ताण व्हायला लागलं, डोक्याला झेंडूबाम लावायचा, गोळी घ्यायची, झोपून राहायची. आता काय होईल काही सांगता येत नाही. म्हणून आपण लोकांनी सावध झालं पाहिजेत. अरे महाराज, प्रत्येक धर्माविषयी सावध आहे महाराज. त्यांनी एकदा फरमाईश काढली ना की A to Z लोक त्यांच्या एका शब्दाला ऐकतात. कधीतरी आम्ही हिंदुत्वादी लोक आहे महाराज. माझा जिल्हा बुलढाणा आहे, तुमचा जळगाव आहे. काय तुमचा माझा समज आहे? तुमचा प्रांत वेगळा आहे, माझा प्रांत वेगळा आहे. तुम्ही विदर्भात येता का तुम्ही? नाही ना. मग तुम्ही तुमच्या प्रांतात, आम्ही तिकडे जन्माला आलो. पण लक्ष देऊन ऐका, हे बघा, इथल्या मुस्लिम समाजाने जर एखादं फरमाईश काढलं तर दिल्लीतले लोक सुद्धा ऐकतात. एवढी एकी महाराज त्यांची. ही कधीतरी ह्या गोष्टी विचार केल्या पाहिजेत आपण. आपल्या लोकांना फक्त माझी एवढीच विनंती गड्यानो, थोडं सावध राहा. तुम्ही जर असेच झोपले तर उद्याचा काळ तुमच्याने माझ्यासाठी खूप अवघड आहे महाराज. कठीण होईल, बघवणार नाही तुम्हाला. आता सध्याचं वातावरण एवढं चुकीचं झालंय, एवढं जातीवादाचं गणित. तुम्ही बघा त्या बीड जिल्ह्याला काय वातावरण झालंय महाराज. काय बोलताय ते लोक, काय नाही, काही कळत नाहीये. राजकीय लोकांना सर्वांना विनंती, अरे अजून सुद्धा या महाराष्ट्रातला सर्व समाज एकत्रित राहतोय महाराज. आम्ही चोखोबरायची पुण्यतिथी केली प्रताप दादा, तर मुस्लिम धर्माचे लोक आमच्या तिथं पार्किंगची व्यवस्था करायला होते. मातंग समाजाचे, बौद्ध धर्माचे लोक त्यांनी मदत केली हो महाराज. मग आपण सगळे जर एकत्र जर राहत असेल तर राजकीय लोकांनी सुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी तुमच्या समाजाविषयी बोलताय. जो याच्या समाजाविषयी बोलतो तो त्याच्या समाजाविषयी बोलतो. पण खाली आपल्याला ग्राउंड लेवलला सगळ्याशी संबंध ठेवावा लागतात. आपलं सगळ्यांशीच येणं जाणं आहे, प्रत्येकाच्या सुखदुःखात. अरे आपल्या गावातल्या गरीबाच्या जरी घरी दुःख झालं तर आपण लोक पहिलं जातो, अरे चला तो आपल्या गावातला माणूस आहे. अरे मी तुम्हाला सांगू, एखादा मातंग समाजाचा व्यक्ती मरू द्या, एखादा बौद्ध धर्माचा गरीब माणूस मरू द्या, आपले लोक पहिले जळतण घेऊन स्मशानभूमीत जातात. त्याच्याजवळ पैसे नसेल तर कपडे आणतो. एवढं जर आपण भावासारखं राहतो तर चुकीच्या लोकांच्या नांदी लागून आपण आपल्या गावातलं हे वातावरण बिघडवायचं नाही. आपण सर्वांनी, अरे आपण लहानपणी शाळेत प्रतिज्ञा केलेली, भारत माझा देश आहे. काय प्रतिज्ञा केली आपण? इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर, आय लव्ह माय कंट्री. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आणि माझ्या देशावर माझं प्रेम आहे. ही प्रतिज्ञा वयाच्या पहिल्या वर्गात केली ना महाराज. मग माझी सर्वांना फक्त एवढीच विनंती महाराष्ट्रातल्या जनतेला की आपण सर्वांनी एकत्रित राहा, नका रे भांडणं करू. हे लोक त्यांच्या स्वार्थासाठी भांडणं करतात. गावागावात, घराघरात. अहो एका गावात 4-4 सप्ते झाले हो महाराज. कसं करायचं महाराज? लोकांचं किती अवघड आहे. बरं सप्ताह कोणाचा जरी असलं तर कीर्तनकार आम्हीच आहे. सप्ताह कोणाचं जरी का असलं तरी सप्ताह रंगवण्यासाठी 10, 20, 25 कीर्तनकार बोलवतात. आम्ही कोणाची बाजू मांडायची? आमच्या पुढं तर एवढं मोठं संकट आहे. मी सर्वांना एक या देशाचा नागरिक म्हणून विनंती करतोय, बघा, दुसऱ्यांच्या लोकांच्या नांदी लागून बंगल्यासाठी आपण आपली झोपडी जाळू नका बरं महाराज. आपली झोपडी कधीही आपल्या कामी येईल. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, मोडोन या नानामते देती सिद्धांत सौरसू. त्या साधू संतांनी तुम्हाला आणि मला एक मेळविली मांदी वैष्णवांची. म्हणून त्या साधू संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाचं अनुकरण करा. निश्चित तुमच्या जीवनाचं, माझ्या जीवनाचं कल्याण होईल. विठोबा रखुमाये जय जय. आद्य कवी महर्षी वाल्मिक मित्रमंडळ कोडीवाडा, शिवशक्ती मित्रमंडळ मोठा महादेव, महर्षी वाल्मिक मित्रमंडळ कोडीवाडा, निलेश साळुंके, कृष्ण पाटील, श्रीराम भजनी मंडळ बडगुजर महाराज, भाऊप्रेमी मित्रमंडळ श्याम बापू मच्छू नाना, समाधान भाऊ,
माळधी खुर्द परशुपतीनाथ मित्रमंडळ, रुद्र हनुमान मित्रमंडळ, शिवधाम मित्रमंडळ, हिंद केसरी मित्रमंडळ, कृपया लवकरात लवकर व्यासपीठावर यायचंय. श्रीराम भजनी मंडळाचे सदस्य खाली बसले असतील त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. चला चला थांबू नका, वर या वर या. कृपया उठू नका, बसा बसा बसा. 2 मिनिटं बसा, अजून टाइम आहे. 15 मिनिटं अजून हक्काचे शिल्लक आहे. सर्व मंडळीला विनंती, कृपया कोणी उठू नका. कृपया जागा सोडू नये. अजून महाराज आई माझे मायेचा सागर हे गीत म्हणणार आहेत. कृपया करून कोणीही जागा सोडू नये. चला चला भाऊ, चला लवकर चला. वा दादा वा 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 रे माझ्या बागा दादा, चला चला. हार द्या बरं. कृपया ज्यांचं झालं त्यांनी तिकडनंच खाली उतरायचंय. त्या साईडला खाली उतरायचंय. वा दादा वा. कृपया ज्यांचं झालं त्यांनी त्या साईडनंच खाली उतरायचंय. हरी जय जय जय, हरी जय जय जय. एक काळ. हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय जय, हरी जय जय जय. ज्या तरुणांचं झालं त्यांनी कृपया करून तिकडेच खाली उतरायचंय. हरी जय विठोबा. हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय, हरी जय जय, जय विठोबा रखुमाई. हरी विठोबा रखुमाई. हरी जय विठोबा रखुमाई. एक ना एक वाह दादा वाह.
निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोठे काही. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर थोडी शांतता ठेवा आता फक्त. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. जाता जाता फक्त सर्वांनी एवढीच विनंती करेन, मायबाप जीवन जगत असताना आपल्या देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. एक बऱ्याचशा तरुण मुलांनी माझा सत्कार केलाय, कोणी गिफ्ट दिलंय, कोणी प्रमाणपत्र दिलंय, कोणी ती ट्रॉफी दिली. चांगली गोष्ट आहे, आनंद वाटतो. हे बघा, तुमच्याकडून आम्हाला हारांची अपेक्षा नाही आहे गड्यांनो. तुम्ही जेवढे काही तरुण मंडळी आहात, तुमच्याकडून मला हारांची अपेक्षा नाही, तुमच्याकडून मला कोणत्या ट्रॉफीची अपेक्षा नाही, तुमच्याकडून मला काही गिफ्टची अपेक्षा नाही. बघा, तुमच्याकडून मला फक्त एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही जीवनभर निर्व्यसनी राहा, आम्हाला हार सुद्धा घालायची गरज नाहीये. तुम्ही जीवनभर फक्त निर्व्यसनी राहा, आम्हाला गिफ्टची सुद्धा गरज नाहीये. तुम्ही जीवनभर निर्व्यसनी राहा, आम्हाला कोणत्या ट्रॉफीचीच गरज नाहीये. अरे एक मुलगा जर कीर्तन ऐकून त्यानं जर दारू सोडली महाराज, तर ते कुटुंब एवढं सुखी होतं. त्याचा आईचा सुद्धा आशीर्वाद आपल्यालाच मिळतो, त्याच्या बापाचा आशीर्वाद आपल्याला मिळतो, त्याच्या बायकोचा आशीर्वाद आपल्याला मिळतो, त्याच्या लेकरा बाळाचा आशीर्वाद आपल्याला मिळतोय. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, हे बघा, आम्ही जीवनामध्ये पैसा नाही कमवला गड्यांनो. सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो, आम्ही जीवनामध्ये पैसा नाही कमवला, प्रॉपर्ट्या नाही कमवल्या, काहीच नाही कमवलं. पण आम्ही जीवनामध्ये तुमच्या लोकांचं जेवढं प्रेम कमवलं तेवढं या जगात कोणाला मिळालं नाही. ही आमच्या जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती महाराज. अरे जे पोरं बापाला बाप म्हणत नाही, ते पोरं जर आपल्यासाठी 10-10, 15-15 हजार रुपयाचे फटाके वाजवत असेल, तर याच्यापेक्षा अजून दुसरी कोणती संपत्ती असते महाराज? अजिबात नाही. ही संपत्ती जगातली सगळ्यात मोठी संपत्ती. म्हणून तरुणांनो, मी तुम्हाला मित्र म्हणूनही तुमचा छोटा भाऊ म्हणून मार्गदर्शन करेल. करायनो, तुम्हाला जीवनामध्ये कोणी फाटकं म्हणलं तरी चालेल, तुटकं नका म्हणू. या देशाला पाकिस्तान पासून भीती नाही एक, या देशाला बांगलादेश पासून भीती नाही दोन, या देशाला नक्षलवाद्यापासून भीती नाही, आतंकवाद्यापासून भीती नाहीये. या देशाला सर्वात मोठी भीती जर पोर अवकाशापासून असेल तर ती फक्त व्यसनापासून आहे. अरे विचार करा, तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज दिवसातून 4 वेळेस मांसाहार करल, पण देशातली जर त्यांच्या पिण्याची टक्केवारी पाहिली तर फक्त 2% महाराज. किती आहे? आणि तुमच्या जर पिण्याची टक्केवारी पाहिली तर तुम्ही 90च्या घरात गेलेले. किती? फक्त 10% लोक तसे राहिलेले, ज्यांच्या होटावर मिशी नाहीये, अशी मुलं सुद्धा दारू प्यायला लागली. हे बघा, म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, जीवनामध्ये व्यसन नका करू गड्यांनो. उद्योगधंदे करा, व्यवसाय करा. अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर जळगाव सारखी एवढी मोठी सिटी आहे. कष्ट करा, शेती करा. शेतीतून नसल तुमचं उत्पन्न होत तर 4 म्हशी घ्या, दररोजचं दूध काढा, दिवसभर शेतामध्ये कष्ट करा. सकाळी 2 तास काम करायचं, संध्याकाळी 2 तास काम करायचं. अरे बुलेटवर दूध घेऊन जा. कशावर घेऊन जा? बुलेटवर दूध घेऊन जा. अख्ख्या गावाला कळलं पाहिजे, डुक 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 दूध आलं. घर बसल्या तुम्ही 50,000 रुपये कमवू शकता. किती? अरे युपी बिहारचे लोक तुमच्या पाळदीत येऊन पाणीपुऱ्या विकून त्यांचा टर्नओव्हर दररोजचा 10-10, 20-20 हजाराचा आहे रे. राजस्थानवाले, स्वीट मार्टवाले तुमच्या महाराष्ट्रात येऊन, तुमच्या जळगावमध्ये येऊन त्यांचा दररोजचा टर्नओव्हर 1-1, 2-2 लाख रुपयाचा आहे. आपणही व्यवसाय करा, उद्योगधंदे करा. याच्या त्याच्या मागं फिरण्यापेक्षा जीवनात आर्थिक परिस्थिती मजबूत करा. आणि तुम्ही आर्थिक परिस्थिती जर मजबूत केली तर कोणासमोर भीक मागण्याची वेळ तुमच्या जीवनामध्ये येणार नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत रे आपण. नुसतं गाड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव नका लावू, रस्त्यावर नका लावू. छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, छत्रपती संभाजीराजे मार्ग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक. अरे चौका चौकाला त्या लोकांचे नावं देण्यापेक्षा ते लोक ज्या रस्त्यानं गेले त्या रस्त्याचं अनुकरण करा. चौकाला तुम्हाला त्यांच्या रस्त्याचे नाव द्यायची गरज पडणार नाहीये. म्हणून मला आनंद वाटतोय महाराज, आज खूप तरुण वर्ग संप्रदायाकडे वळाला आणि खरोखर अशा कार्यक्रमातून चांगला संदेश समाजाला जातोय. महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकारण्यांना माझी विनंती आहे, आपले वाढदिवस आपण धार्मिक कार्यक्रमानं करा, लोकांना जनजागृती करा. मला आमच्या प्रतापदादांनी सांगितलं, म्हणे महाराज मतदारसंघातले जेवढे काही मुलं आहे, ज्यांना मायबाप नाही काही नाही, यांना एक दप्तर, त्यांना वही पुस्तक वगैरे सगळं, एक पाण्याची बॉटल, त्यांना सर्वांना शाळा सुरू झाली की दान द्यायचे. बघा, तुम्ही चांगलं काम करत राहा. सत्य संकल्पाचा दाता नारायण. अरे माणसं काय तुमच्या सोबत उभे राहतील महाराज. तुम्ही चांगलं जर काम केलं तर मागे पुढे उभा राहे सांभाळीत. देव तुमच्या पाठीमागे उभा राहील. आणि ज्याच्यावर देवाची कृपा झाली ना महाराज, देव सखा जरी जगावघे कृपा करी. म्हणून साहेबांच्या या
अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आपण सर्व मंडळी ते उपस्थित आहोत. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, एक महाराष्ट्रातलं ढाण्यावाहक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं असे असल्याने आपल्या गावाचे भूमिपुत्र आमचे साहेब आज हजर नाही आहे, पुण्याला होतं. मगाशी त्यांचं माझं बोलणं झालं. म्हणे महाराज तुमचं कीर्तन म्हणजे घरचं कीर्तन आहे. बरोबर आहे का नाही? आता नेहमीच मी मतदारसंघामध्ये येतो म्हणून साहेबांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आपण येथे उपस्थित आहोत. मला एवढीच विनंती करायची, साहेबाचा 2024चा वाढदिवस आपण एवढ्या थाटामाटात केला ना, 25वा वाढदिवस 2025ला सुद्धा साहेबाचा वाढदिवस पाळधी या ठिकाणी एवढ्याच थाटामाटात करू. पण जसं आजच्या तारखेमध्ये साहेब जसे कॅबिनेट मंत्री आहे, पुढच्या वेळेस पहिले जे 5 मंत्री राहतील त्यामध्ये आपल्या साहेबाचा 2रा 3रा नंबर लागला पाहिजे. याच्यासाठी आपण आपल्या माणसाच्या पाठीमागं काय करायचं, उभं राहायचं आणि आपला माणूस म्हणून आपल्या माणसाला काय करायचं, मोठं करायचं. अरे महाराज मला विशेष वाटतं, त्या प्रताप भाऊकड पाहिल्यानंतर तर मला वाटतच नाही हे मंत्रीचे पोरगे म्हणून. कोण म्हणेल का एकदम साधर आणि त्यांना नाव काय दिलं मी, जागृत देवस्थान. कोणतं देवस्थान आहे? तुम्ही अनुभव घ्या ना, कधीही फोन करा. बाबा मला असं माझ्या लाईफमध्ये कळत नाही की मी फोन केला आणि परत फोन नाही आला, असं कधी होतं का महाराज? आणि चालूच आहे जेवताना फोन, आणि कशासाठी बी फोन करतात ना महाराज लोक. अहो महाराज मला 10 रुपयाला पैसे नाही, पैसे द्या, याच्यासाठी कुठं फोन कठीण तळ आहे. साहेब मी दारूच्या दुकानावर आहे आणि मग पैसे संपले, तुम्ही दुकानदाराला सांगा मला बॉटल द्या. हे काही काम आहे का महाराज? एवढा ताण असून सुद्धा आम्ही जिथंही कीर्तनाला राहिलो तिथं प्रतापदादा उपस्थित असतात. मी खरं सांगू प्रतापदादा, तुमच्यावर समाजाची तो उपकार आहेच, पण आमच्या वारकरी संप्रदायातल्या सर्वच लोक तुमच्या सोबत आहे. का? जो आमच्या वारकऱ्यांसाठी उभा आहे, आमचे वारकरी त्यांच्यासाठी नित्य उभे आहे. म्हणून आपण पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो आणि साहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळा खूप थाटामाटात आपण साजरा केलाय. साहेबांच्या चरणी ही सेवा समर्पित करू, झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करू. जाता जाता सर्वांना विनंती आहे, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी दररोजच सांगतोय, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, तळप त्याहून हात आणि रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये गायनाचार्य आमचे योगेश दादा आहेत, आमचे परमेश्वर दादा आहेत, आमचे हर्षल दादा आहेत, त्यांनी सुंदर अशी चाल म्हणली, आमचे मयूर दादा आहेत, आमचे करण सिंग महाराज आहेत, ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला. अगदी कमी वयामध्ये यांनी चांगलं सुंदर असं पखवाजा तयारी केली. आमचे यज्ञेश दादांसाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा. कधी कधी एक पखवाजा सापडत नाही, आज पखवाजे वेटिंगवर आहे. माझ्यासोबत आलेले सुद्धा आमच्या जिल्ह्याचं वैभव आमचे नागेशदादा गोळे दादांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. एवढ्या सुंदर कार्यक्रमाला ज्यांचं सुंदर असं मार्गदर्शन आहे, आमचे प्रेरणास्थान आमचे विश्वरलाल महाराजजी आणि जे आमचे परम मित्र भागवताचार्य रामायणाचार्य, माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे आमचे ज्ञानेश्वर महाराज पाळदीकर दादांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. जाता जाता बसा बसा 2 मिनटं. ओ तुम्हाला तुमच्या बायकाची शपथ, बसा खाली झाल्यावर तोंड करून हा खाली. अजून माझे 2 मिनटं शिल्लक की, बसा खाली बसा. बायको नाही तुम्हाला? बसा 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 खाली बसा. ती बिचारी इकडं असेल, बसा खाली. असं आता उठायचं नाही कोणी जा. अजून 2 मिनटं शिल्लक आहे ना. मला माहिती आहे मी किती जरी ओव्हर टाईम केला तरी पगार तोच. मी जास्त ओव्हर टाईम करत नाही ना महाराज, ऐका ना. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. जाता जाता सर्वांना विनंती, आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये छोटीशी एक गोशाळा सांभाळतो. तुम्ही माणसाला काही पैसे वगैरे मागता का महाराज? अजिबात नाही. पण त्या गायीची सेवा करण्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. सुंदर असं त्या गायीच्या याच्यामधून वारकरी अगरबत्ती तयार करतो. समोर क्रेटा गाडी उभी आहे. प्रत्येकानं घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. त्याच्यातून जो पैसा येईल तो गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल.
त्यातला एकही रुपया माझ्या कुटुंबासाठी जाणार नाही याची शाश्वती मी तुम्हाला नारदाच्या गादीहून देतो महाराज. म्हणून प्रत्येकाने एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा आणि पुनश एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम. त्यांना फक्त एवढं सांगू, आप जिओ हजारो साल और सालों के दिन हो 50,000. आमच्या साहेबांकडून देशाची, धर्माची, गायीची सेवा आणि वारकऱ्यांची सेवा घडो, तुम्हा सर्व जनता जनार्दन मायबापांची सेवा घडो अशी मी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. बोला विठ्ठल जय जय विठ्ठल ज्ञानेश्वर. बसा बसा 2 मिनिटं सूचना राहिल्या. बसा बसा बसा. ओ आई बसा बसा खाली, उठू नका कोणी. ज्ञानराज माऊली तुकाराम बोलिलेले पुरे वेळे वागुडे हो.